व्हेरी गुड. चला करूयात आपण शेअर पीपीटी. जस्ट मिनिट. हो, इकडे पण काल दिवसभर पाऊस होता. रात्री पाऊस होता. परत आता थोडा एक दोन तास झाले थांबून. पण चांगला पाऊस होता दिवसभर. दिवस रात्र. चला ठीक आहे, असो. त्यामुळेच बरेच विद्यार्थी जॉईन झालेले दिसत नाहीयेत मला एका डिव्हाइस मध्ये. असो. सर प्लीज अनम्यूट करा रोहित पगार. अरे पगार, हम ना चालू तर होऊ दे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. यशस्वी राऊत. छान बसले दोघं बहीण भाऊ. कळेल काय? क्लास फॉर स्टेट बोर्ड, सीबीएसई, एसएसटी. This is the English medium school. Okay, but I will translate in Marathi. ओके, त्यामुळे काळजी करू नका. इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी पण आहे आणि मराठी मीडियम वाल्यांसाठी पण आहे. फक्त जास्ती करून इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी थोडं ही पीपीटी त्यांना लक्षात घेऊन बनवलेली आहे आपल्या स्टाफने. तर काळजी करू नका. ठीक आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करीलच. सो डोंट वरी. आज आपण रिव्हिजनही करणार आहोत आणि शिकणारही आहोत. स्क्वेअर रूट्स अँड क्यूब रूट्स. बट बिफोर स्क्वेअर रूट्स अँड क्यूब रूट्स, आय विल आस्क यू. ओके, स्पृहा, व्हेरी गुड, नाईस. मंथनची बुक मिळाली आहे, छान. मला त्या पुस्तकाचा फोटो पाठव बाळा, अनुक्रमानिकाचा. जे चॅप्टर्स असतात ना त्याचा. ठीक आहे, चलो. ओके. पगार. खूप खूप सारे मेसेज करतो रे. यू. तुम्हाला हे का दिसत नाहीये नेमकं फुलमध्ये? जस्ट मिनिट हा. ठीक आहे. ओके, मॅथची एक्झाम आहे. उत्कर्ष पांचाळ. उत्कर्ष पांचाळ, तू जर आता तसे मेसेज केले ना, मी आता तुला रिमूव्ह करेल डायरेक्ट क्लासमधून. हा. इंग्लिश मध्येच आहे, नका काळजी करू. पण मराठी मीडियम वाल्यांचे पण विद्यार्थी आहेत यामध्ये, त्यामुळे काळजी करू नका. आय विल टीच यू बोथ लँग्वेज. ओके उत्कर्ष. कशाचा फॉर्म भरायचा आहे? चल कसको. सर माझा उद्या मॅथचे. ओके, ठीक आहे. आपण नंतर एक डाऊट सेशन घेऊ, 10 मिनिट. फुल स्क्रीन का होत नाहीये तुम्हाला नेमकं? हो बरं, जस्ट मिनिट हा. आपल्याला शेअर करायची पीपीटी. ओके, पाहू आपण आता. हा, येस, दिसतंय ना? So content outline, square and square root, cube and cube root, and solving equations. So today I will revision of square and cube, then teach you square root and cube root and
आफ्टर स्क्वेअर रूट क्यूब रूट सॉल्विंग इक्वेशन्स, सम ऑफ इक्वेशन्स. तर आज आपण स्क्वेअर म्हणजे काय, क्यूब म्हणजे काय, स्क्वेअर कसे काढायचे, कसे असतात, क्यूब काय कसे काढायचे, कसे असतात, त्याचे रूट मध्ये काय कसं असतं, स्क्वेअर रूट काय, क्यूब रूट काय, हे शिकणार आहोत. इज दॅट क्लिअर? तर तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. बरेच विद्यार्थी खूप दिवसापासून क्लास करतायत, त्यांना स्क्वेअर म्हणजे काय, क्यूब म्हणजे काय हे माहिती आहे. स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट मी आज शिकवणार आहे आणि त्याचे इक्वेशन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन, शिकवण्याचा प्रयत्न करीन. नाही झाले तर आपण ते उद्या घेऊ, पण तुम्हाला पण काही इक्वेशन्स मी सोडवायला देणार आहे. चला तर मग लेट्स बिगिन, स्टार्ट टुडेज क्लास. फॉर बघा, स्क्वेअर ऑफ अ नंबर व्हेन अ नंबर इज राइज्ड टू 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 टू. आता इथं एक टू आहे कडे आणि एक टू आहे नंबर. वी कॉल इट स्क्वेअर ऑफ अ नंबर. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, तो आज मी अनम्यूट करतो एखाद्याला, रोहित पगारलाच करूयात. खूप रिक्वेस्ट करतोय, खूप मेसेज आलेले आहेत मला रोहितचे. ओके, नो प्रॉब्लेम. पोकळे, काय होतंय? जी जे जी, काय होतंय पोकळे? जस्ट अ मिनिट. ओके, जस्ट अ मिनिट. हॅलो रोहित पगार, अनम्यूट व्हायचंय त्याला. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड हो ठीक इव्हनिंग आहे, ठीक सर. आहे. रोहित, यस सर. टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, दिस इज, दिस डेफिनेशन. What's meaning is these definitions? Square of a number. Tell me in Marathi. Which board? तुझा बोर्ड कोणता आहे? सर Well, आवाज नाही येते. just a minute. एकच मिनिट. हॅलो रोहित. हॅलो रोहित, तुझ्याकडे रेंज कमी आहे का? पाऊस चालू आहे तुझ्या इकडे? हॅलो, परत अनम्यूट केले तुला. यस सर. येस, आवाज येतोय माझा आता क्लिअर? हो. सांग मला. हॅलो, हॅलो सर. तुझा बोर्ड कोणता आहे? बोर्ड अरे म्हणजे तू मराठी मीडियमला आहे, इंग्लिश मीडियमला आहे, मीडियम कोणता आहे? स्टेट बोर्ड? मराठी मीडियम. ओके, तर तुला याचा अर्थ सांगता येईल मराठीमध्ये? प्रश्नाचा सर. या डेफिनेशनचा, ही डेफिनेशन काय आहे? हॅलो, हॅलो सर. काय तुला येईल का सांगता? येस ऑर नो? सांगता येईल का, बोल ना. When a number is fixed to वाच, जोरात वाच, आम्हाला पण ऐकायला येऊ दे. when a number is राइज्ड, reached रेज्ड. raised to, we call it square of a number. इथं टू एकच आहे का? आ? सर वेगवेगळे
वेगळा टू वेगळा. हा, मग मला सांग, तू जे वाचतोय हे एक टू आहे आणि हा एक टू आहे. हा ओके, एक टू वन आणि टू. ठीक आहे, सांगता येईल कोणाला? सांगता येईल क्लिअर असा मराठीमध्ये अर्थ? यस, अश्विनी मुसळे. जस्ट मिनिट. रोहित, एक 2 मिनिट, हा तुला नेक्स्ट क्वेश्चन विचारू आपण. ठीक आहे, चला मुसळे अनम्यूट केले. रोहिणी मुसळे. हॅलो. 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 अश्विनी, सांग काय होतो Hello याचा sir. अर्थ? याचा अर्थ सांग. When थोडं a ते number मराठीमध्ये is repeat कर. raised, when a number is raised to 2, we call it square of a number. जेव्हा पण एक नंबर वाढतो 2 पासून, आपण त्याला स्क्वेअर ऑफ नंबर म्हणतो. वर्ग. वर्ग नाही, म्हणतो. नाही नाही, थोडं चुकतंय. ठीक आहे, बरोबर आहे, गुड ट्राय. आता चला ठीक आहे, असो मी सांगतो. तर व्हेन अ नंबर इज रेज्ड टू टू, म्हणजे जेव्हा पण एखादा नंबर वाढतो. वाढतो कोणत्या? म्हणजे आपण म्हणतो ना, 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट. पट माहितीच नाही तुम्हाला? 10 पट. तसा दुप्पट वाढतो, म्हणजे 2 गुणिले 2. मग किंवा त्याची दुप्पट, मग 3ची दुप्पट, असा वर्ग लिहिला जातो. ठीक आहे, त्याच्या डोक्यावर असा स्क्वेअर लिहिला जातो. राईट दी स्क्वेअर टाइप ऑफ दिस टाइप. राईट दी स्क्वेअर दिस टाइप. इट इज अ मल्टिपल सेम नंबर. तो 2 मल्टिपल 2, 3 मल्टिपल बाय 3, 4 मल्टिपल बाय 4 इज कॉल्ड स्क्वेअर. ओके, त्याला स्क्वेअर. अश्विनी मुसळे, समजलं का हो. काय सांगतोय? थोडं हो सर. थोडं दर्जा येस. कमी करा, ऐकून घ्या. जेव्हा पण एखादा नंबर रेज्ड म्हणजे वाढतो, उचलला जातो, डबल होतो, डबल. ठीक आहे, त्याला स्क्वेअर म्हणतात. ते नंबर म्हणजे स्क्वेअर ऑफ अ येस नंबर. सर. त्या नंबरचा स्क्वेअर, त्या नंबरची दुप्पट, त्या नंबरचा वर्ग. मराठीमध्ये काय म्हणतात? वर्ग. वर्ग. ओके, इज दॅट क्लिअर? सर्वांना समजलं असेल तर यस म्हणून टाईप करा. नसेल समजलं तर मी परत सांगतो. यस, दुप्पट, डबल, दुप्पट, 2 पट. यस यस. ओके, गोकर्ण चव्हाण म्हणतोय नाही, बाकी सर्व हो म्हणतायत. व्हिवो, व्हिवो नाव नाही टाकलं म्हणजे एक दोघांना समजलं नाही. तुम्ही रेंज मध्ये बसा, थोडं बाहेर या, थोडं घराच्या बाहेर छत्री घेऊन बसा, पाऊस चालू असेल तर, त्याशिवाय कळणार नाही. तरी बघा, परत एकदा मी रिव्हिजन करतो. आपल्याला काय शिकायचंय, समजून घ्यायचे की स्क्वेअर म्हणजे काय. आता मी स्क्वेअर शिकवलेले आहेत, ग्रुपवर टाकलेले आहेत, 100 पर्यंत स्क्वेअर टाकलेले आहेत. ठीक आहे, परत एकदा आज आपल्या नोट्स आणि स्क्वेअर एकदा रिव्ह्यू मी ग्रुपला पाठवून देतो. इज दॅट क्लिअर? वाचून घ्यायचंय. तर बघा, वेन अ नंबर इज रेज्ड टू टू वी कॉल इट स्क्वेअर ऑफ अ नंबर. म्हणजे जेव्हा पण एखादा नंबर दुपटीने वाढतो, जसे की 2 गुणिले 2, 2 मल्टिपल बाय 2 इज इक्वल टू 4. 2ची दुप्पट. मग आता हा स्क्वेअर कसा लिहितात? तर स्क्वेअर लिहिण्याची पद्धत. वर्ग कसा लिहितात? तर वर्ग लिहिण्याची पद्धत यासाठी. त्याच्या डोक्यावरती छोट्या अक्षरामध्ये. हे नसेल लक्षात येत तर 3चा स्क्वेअर, 3चा वर्ग असा लिहिला जातो. ठीक आहे, समजलं? हे लक्षात ठेवा, याला वर्ग म्हणतात. आता इथे काय दिले? द स्क्वेअर ऑफ 2 इज 4. तर हे जे 2 लिहिण्यात आलेलं आहे, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, प्रत्येक स्लाइड मध्ये लिहिताना हा 2 थोडा चुकीचा लिहिण्यात आलेला आहे. इथं असा लिहायचा होता. ओके, हा 2 म्हणजे 22 नाहीये, 22 नाहीये. इट इज नॉट अ 22, इट इज स्क्वेअर ऑफ 2. आता इथं काय दिलेले? द स्क्वेअर ऑफ -3 इज 9.
तो इट इज अ पॉझिटिव्ह, इट इज अ निगेटिव्ह. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. प्लस मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्लस मायनस. इज दॅट क्लिअर? आता कोणाकोणाला माहित नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लस मायनस, त्यांनी गणिताचा अभ्यास चालू करा. ज्यांनाही कळत नाही त्यांनी गणिताचा अभ्यास परत चालू करायचा आहे, झिरो पासून. प्लस मायनस, ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डची बुक घेऊन बसायचं. रिद्धी साळे, काय नो? माहित नाही तुला? पहिलीचं पुस्तक घेऊन बसायचं, फर्स्ट स्टँडर्डचं. ओके. तो एक्झाम्पल दिलेले आहेत. स्क्वेअर नंबर म्हणजे काय, स्क्वेअरचे काय. तर इथं याला पकडू नका, हे थोडं चुकीचं लिहिण्यात आलेलं आहे, सॉरी. इथं आहे, मी इथं लिहितो हा. हे जे आहे ना, हे इथं लिहून दाखवतो तुम्हाला. हे एक्झाम्पल कसे आहे, हे एक्झाम्पल असे आहे. इज इक्वल टू 4. आणि हे जे एक्झाम्पल आहे, -3 इन ब्रॅकेट, म्हणजे कंसामध्ये -3 × 2. आता हे कसं काढलं? तर इथं काय होतं, हे -3 जे आहे हे कंसाच्या बाहेर काढल्यानंतर प्लस मध्ये होतं, याला गुणिले 3. हे जे 2 आहे म्हणजे 3 × 3 इज इक्वल टू 9. 3 × 3. दिस इज अ -3 आउट ऑफ स्क्वेअर इज अ +3. आणि प्लस लिहायची गरज नसते, कारण हा पण इथं पण प्लस आहे, तो लिहायची गरज नसते. तो ऍझ्युम केला जातो, समजला जातो. समजणे. आता इथं कोणाकोणाला समजत नाही त्याला आपण काही करू शकत नाही. आता याच्यापेक्षा सोप्या लँग्वेज मध्ये नाही सांगता येणार. इज दॅट क्लिअर? हाँ, झेंडा ऊंचा रहे हमारा भी. श्री पोकळे, यस यस, झेंडा ऊंचा. हा सदैव हमारा ही रहेगा, नो टेन्शन. आज काय मिळे? देशभक्ती सर्वांची जागी होतीये, चांगली गोष्ट आहे, छान वाटलं. फक्त 15 ऑगस्ट पुरतं मर्यादित नाहीये तुमचं देशाबद्दल प्रेम. वा, व्हेरी गुड, आय अप्रिशिएट यू. उत्कर्ष पांचाळ, छान. ओके, चला, यस. ठीक आहे. हा, हे फर्स्ट सेकंड क्लासच्या बुक मध्ये नाही, जे म्हणतायत त्यांनी सीबीएसईचे बुक्स चाळायचे. मी सांगताना आज स्क्वेअर चालू करताना सांगितलं होतं, आज इंग्लिश स्कूल वाल्यांसाठी. हॅलो, ज्यांना आवाज येत नाही म्हणतायत ना, मध्ये मध्ये एखादा वंदे मातरम शिकले, एक त्यांनी रेंज मध्ये बसायचे, थोडं रेंज मध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाचा प्रॉब्लेम आहे, पाऊस चालू आहे. ओके, गजभिये करू तुम्हाला पण अनम्यूट, नका टेन्शन घेऊ. पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारू आपण. ठीक आहे, चला, गजभिये यांना पण अनम्यूट करू. संयुक्ता गजभिये, संयुक्ता का संयुक्ता? संयुक्ता. काय विचारत आहे आता? हॅलो, येस नाव सर. सांग बघा तुझं, तुझं नाव सांग. संयुक्ता. संयुक्ता, हा बरोबर आहे. ओके, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. जस्ट मिनिट. हा, हे काय आहे तुला समजलं? हे थोडं रॉंग लिहिण्यात आलेलं, सॉरी बरं का. हम्म. थोडं बनवताना थोडं चूक झालेली आहे आमच्या वर जाऊया कडनं. तुला येते. तर हे मी इथं लिहितोय, हा, संयुक्ता. इथं लक्ष दे. संयुक्ता, येस सर. हे जे आहे ना, हे याला पाहू नको. हा, ओके. येते का? हे जे लिहिलंय मी, दिसतंय?
हॅलो हॅलो येस सर. दिसतंय मी विचारतोय येस सॉरी. सर. ओके सांग ना मग हे समजलं तुला काय आहे. हम्म? वनचा स्क्वेअर. ओके वाच ना मग वनचा स्क्वेअर इज वन स्क्वेअर इज वन इज इक्वल टू. 1 इज इक्वल टू 1. ओके सांग वाच ना मग पूर्ण स्क्वेअर वाच. Square is equal to 4. 2 चा स्क्वेअर येईल 4. ओके व्हेरी गुड. हा एक एक मी राईट करतो. वनचा वन, टूचा 4. 2 चा 4. ओके व्हेरी गुड. थ्रीचा 3 चा 9. ओके व्हेरी गुड. फोरचा 4 चा 16. ओके. फाईव्हचा 25. व्हेरी गुड. तुला कुठपर्यंत लर्न आहे. सर मला लर्न नाही आहे. का लर्न नाही येत. काय? विच स्टँडर्ड वी लर्न. विच स्टँडर्ड यू लर्न. ते मी कितवीचं शिकवतो सॉरी विच स्टँडर्ड आय विल टीच यू अँड विच स्टँडर्ड यू लर्न. तू कितवीला आहेस आणि मी कितवीचं शिकवत आहे असं म्हटलंय सुरुवातीलाच. मी 4थला आहे. तू फोर्थला आहे आणि मी काय म्हटलं की हे फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्ड पासूनच आहेत सीबीएसई मध्ये. मराठी मीडियमला थोडं उशिरा जरी चालू होत असले तरी काही अडचण नाही. त्यांना आतापासून माहीत झालं म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताय. आपला सर क्लास आम्हाला सीबीएसई नाही आहे. हा बरोबर नाहीये पण तुला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची नाही का. तू पाचवीला हो. तुला नवोदय स्कॉलरशिप करायची नाहीये का. नवोदय करायची आहे. हा नवोदय असेल स्कॉलरशिप असेल मग तू त्यावेळेस सगळंच कसं शिकणार. तुला अगोदर माहित पाहिजे की नाही. तुझा वेळ वाचेल ना. येस सर. हा मग त्यासाठी शिकवतोय मी हे. तर तुला आहे ना हे ऍटलिस्ट 10 पर्यंत तुला लर्न झाले पाहिजेत. ओके. ठीक आहे. करून बघेल. हा करून बघील. करून बघेल नाही करायचंच. करणारच म्हणायचं. येस सर. तुझाच वेळ वाचणार आहे. तुला जर एखाद्या एक्झाम मध्ये आलं 9 चा वर्ग किंवा 9 मल्टिपल बाय 9. ठीक आहे तुम्हाला वर्ग असं तुमच्या याच्यातच यावं असं काही नाही. एक्झाम मध्येच यावं. पण तुम्हाला जर जिथं 9 x 9 करायचंय 9 मल्टिपल बाय 9 करायची वेळ आली तिथं तुम्हाला 9चा जर वर्ग माहित असेल 9चा स्क्वेअर माहित असेल तर तुमचा वेळ वाचेल की नाही. येस सर. आणि जिथं तुम्हाला असं लिहिलं असेल 9 मल्टिपल बाय 9 आणि 9 मल्टिपल बाय 9 दोन वेळेस करायची वेळ आली आणि प्लस याचं ऍडिशन करायला लावलं. तुम्हाला अगोदर काय करावं लागणार 9चा पाडा 9 पर्यंत म्हणावं लागणार टेबल. बरोबर आहे. मग 81 प्लस 81 करावं लागणार. ही स्टेप पूर्ण जी वेळ लागणार आहे तो वाचणार का नाही तुमचा वेळ. येस सर. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात आणि वेळ कमी असतो. 1 क्वेश्चन इज इक्वल टू 1 मिनिट. त्या एका मिनिटामध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार ऍडिशन करणार का डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे की नाही. मग तुम्हाला हे सर. माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिणार. येस त्यासाठी सर. हे शिकवतोय. ठीक आहे त्यासाठी हे शिकवतोय. चला ओके गुड. नेक्स्ट पुढच्या वीक मध्ये ज्यावेळेस मी क्लास घेईल त्यावेळेस संयुक्त आलं पाहिजे. ठीक येस आहे. सर. महिन्यातून एक क्लास मी हे स्क्वेअर क्यूबचा घेतोच. ओके सर. हा चला गुड. ठीक आहे. स्पृहाला अनम्यूट केलेलं आहे. येस सर. स्पृहा तू कितवीला आहे. 4th. फोर्थला. ओके. तुला कुठपर्यंत लर्न आहेत. 10. 10 पर्यंत. हॅलो. येस सर. चला व्हेरी गुड. चला वाच सांगा आम्हाला 6चा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर 9चा स्क्वेअर आणि 10चा सर स्क्वेअर. 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100.
व्हेरी गुड. नाईस. 6चा, 7चा, 8चा, 9चा आणि 10चा. ओके, हा 10चा 100. गुड. आणि मंथनचं काय म्हणली तू? सर मला बुक भेटली आहे मंथनची. ओके, व्हेरी गुड. नाईस, छान. चला. सर तुम्ही ते सांगत होते ना कशाचे तरी फोटो पाठवायचे तुम्हाला. अनुक्रमणिकेचा धड्यांचे धडा चॅप्टर्सचे सुरुवातीला एक असतो ना. इंडेक्सचे. हा, इंडेक्सचे. येस सर. इंडेक्सचा फोटो पाठवायचा मला, ठीक आहे. चल, ओके. एकच मिनिट. निरंजन चिखले. चिखले. निरंजन चिखले, अनम्यूट व्हायचंय. आलं का नोटिफिकेशन? हॅलो, निरंजन चिखले, आवाज येतो का माझा? निरंजन चिखले. हॅलो, निरंजन चिखले, आवाज येत नाही का माझा? स्पृहा, आवाज येतो ना माझा? येत असेल तर येस कर, असं डन. अनम्यूट नाही केलं तुला, असं डन, येस ऑर नो. येस, ओके, चला, गुड. निरंजन चिखले, अनम्यूट करा म्हटला तू, पण अनम्यूट अनम्यूट झालेलं नाहीये. ओके, आय थिंक युअर ऑन कमिटमेंट. चिखले, काय प्रॉब्लेम आहे? असं, चला, ओके. स्वरा एरंडे, आवाज येतोय का? हॅलो. मस्के, माईक नाही, कॅमेरा नाही, काहीच दिसत नाहीये. रिद्धी साळे. रिद्धी साळे. येस सर. रिद्धी, तुला कुठपर्यंत पाठ आहेत? वर्ग, स्क्वेअर. सर आम्हाला शिकवलंच नाही शाळेमध्ये. शिकवलं नाही असं म्हणू नका. शिकवत नसतात, हे शिकावे लागतात मनानेच. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता उत्तर द्यायचे तुम्हाला मी सांगितलं आहे की नाही. उत्कर्ष पांचाळ. उत्कर्ष पांचाळ. उत्कर्ष पांचाळ. येस सर. का रे, पाकिस्तानचा आहे का तू? नाही सर. का पाठवतो मग झेंडे? सर हा? मी तिकडून तुला मॅचेस भरून बघले येतात का होते. हंडे? तुला तिकडून भरून येतात का हंडे? नाही पाठवतो सर. इकडे झेंडे. हा, चला, ओके. हा, इकडे बघ, हे 7 आहे ना. काय पाठवलंस तू पागल? हॅलो, येस हॅलो, सर. हॅलो, आवाज येतो इथं, सर्व ऐकतायत. येस क्लासचे सर. विद्यार्थी. ठीक आहे, मम्मीला म्हणावं नंतर रागवा, अगोदर इथे क्लासमध्ये उत्तर दे. चल, 7चा स्क्वेअर. सर 49. ओके, समजलं, इथं उत्तर आहे की नाही. आणि हे 12चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, येस सर. उत्तर 44. 144. ओके, तर येस सर. इथं काय दिलेलं आहे? 7चा वर्ग आणि 12चा वर्ग. ओके, येस. गुड. समजलं, ही रिव्हिजन आहे. येस सर. बरोबर, चला, गुड, व्हेरी. ठीक आहे, चला. वरद बडे. बडे बडे.
बड़े है इधर खड़े, अनम्यूट केले बडे. काय सर? वरद बडे. कॅमेरा बंद आहे. कॅमेरा बंद आहे. काय नाव आहे? वरदच आहे का? वरद बडे. वरद बडे किधर खडे. नाही तसं नाहीये. असं नाही का? बरं, हा तसं बी नाही ना, असं बी नाही. चला एकच मिनिट हा. परत तुला पुढचा प्रश्न विचारू आपण. वाज बरे, येतंय का तुला? स्क्वेअर रूट. बरं तू म्यूट झाला. असं चला दुसऱ्याला म्यूट करू आपण. हर्षद दराडे. दराडे सर अनम्यूट केलंय. हॅलो यस सर. हर्षद. यस सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग हर्षद. हे वाचतो का तू? वाचू शकतो? यस सर. चला वाचा. द ऑफसाईट ऑफ नाही नाही नाही, तू कोणत्या क्लासमध्ये, कितवीला आहे तू? फोर्थ. फोर्थला आहे. मग तुला हा वर्ड वाचता येत नाही का? काय वर्ड आहे हा? ऑफसाईट. हम्म. चला तू वाचनाची प्रॅक्टिस करायची बाळा, डेली. ठीक आहे. ओवी आवटी. ओवी आवटी. निरंजन चिखले. अनम्यूट केलं होतं तुला. तुला फक्त मेसेज मध्ये उत्तर द्यायचे. हॅलो उर्मी. कावटी. उर्मी. ओवी. ओवी आवटी आणि उर्मी आवटी. तर तू ओवी आहे. तू कितवीला आहे? चौथीला. चौथीला. हो. अरे वा, वाच मग. चला फोर्थला आहे तू, तर वाच हे. द ऑपोजिट ऑफ हम्म. स्क्वेअरिंग व्हेरी गुड. अपोजिट स्क्वेअरिंग. हा पुढं. अ नंबर इज फाइंडिंग व्हेरी गुड. द स्क्वेअर रूट. व्हेरी गुड. तुला अर्थ समजला का? मी सांगू? सांगणारच आहे मी, नको काळजी करू. बाजूला कोण गर्दा करताय? भाऊ आहे का? दीदी? नाही. बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय. बहीण आहे तिकडे किचन मध्ये. बर बर बर, ओके चल. ओके, जस्ट अ मिनिट. उर्मी होते. राऊत. आता कोण मेसेज केला होता? अरे बापरे, एवढे मेसेज. शिवदास. ठीक आहे शिवदास, तुला अनम्यूट करतो. श्रीराज शिवदास. श्रीराज शिवदास. हॅलो. अरे सॉरी, परत अनम्यूट हो बाळा. श्रीराज. अरे श्रीदास. श्रीराज. आवाज येतोय? हॅलो. हॅलो. हॅलो.
Yes. श्रीराज शिवदास गिरे, आवाज येतोय माझा? अरे तुझा Yes, आवाज येत नाही. sir. ओके, तुझा आवाज अडकत येतो. रेंज मध्ये नाहीये का तू? हॅलो हॅलो, रेंज मध्ये बस बाळा. Hello. थोडं रेंज मध्ये ये ना. शिकले, तुला मी एकदा अनम्यूट केलं होतं, परत एकदा अनम्यूट करतोय. झालं तर ठीक, नाही तर नाही. हॅलो निरंजन, तुला नोटिफिकेशन आलं का नाही तिथे? चला ओके, जस्ट मिनिट. चला, अश्विनी मुसळे. हॅलो मुसळे, चला अनम्यूट व्हा. अश्विनी मुसळे. Yes, sir. ओके, गुड इव्हनिंग. Good evening, sir. छान आवाज येतो. बघा, असा आवाज असं रेंज मध्ये बसायला पाहिजे. असं तुमचा आवाज खडा पाहिजे. व्यवस्थित येतोय अश्विनीचा आवाज. अश्विनी वाच बरं हे काय आहे? परत The opposite of squaring a number is finding the square root. Example, the square of 2 is 4. The square root of 4 is 2. ओके, व्हेरी गुड, नाईस. मग मला याचा अर्थ सांग, बाकी मी नंतर सांगतो. समज तुम्हाला, तुला समजलं काय आहे हे? Uh, opposite त्या स्क्वेअरिंगचा नंबर शोधायचा. नाही नाही, चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. चला, अनम्यूट करायचंय निरंजन. म्यूट कशाला? मी नोटिफिकेशन पाठवलं, अनम्यूटला क्लिक कर ना तू. हर्षदा, ठीक आहे, एकच मिनिट, एकच मिनिट. हर्षदा, हर्षदा लवाळे. हर्षदा, हॅलो हर्षदा. निरंजन हॅलो. चिखले, उद्या उद्या ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घे. ठीक आहे हर्षदा, आवाज येतोय? येस सर. तुला समजलं काय? सांग बरं याचा अर्थ. याचा अर्थ काय समजलं? मी सांगतो आता, तुला जर नाही समजलं सांग. ठीक आहे. द कशाचा? ऑपोजिट ऑफ स्क्वेअरिंग अ नंबर इज फाइंडिंग द स्क्वेअर. म्हणजे हा. त्यावेळेस आपण काय करतो? स्क्वेअर, वर्ग, 2चा वर्ग, याचा याचं उत्तर आहे 4. पण याच्या अपोजिट नंबरिंग, स्क्वेअरिंग, या स्क्वेअरच्या अपोजिट 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 नंबर फाइंड करायचा आहे. म्हणजे कसा? 2 गुणिले 2, 2 मल्टिपल बाय 2, बरोबर आहे, आन्सर 4 इज इक्वल येतं टू सर. 4. पण हा. ज्यावेळेस आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे, त्यावेळेस हा जो स्क्वेअर आलेला आहे, समजून घ्या सर्वजण, हा स्क्वेअर जो आलेला आहे, ते आन्सर जे आलेलं आहे स्क्वेअरचं, त्याला असं रूट मध्ये टाकतात. हे हे बघा, स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे. ठीक आहे. मग या स्क्वेअरचं जे उत्तर आलेलं आहे, मग ते 4 असेल, किंवा मग 3 मल्टिपल बाय 3 इज इक्वल टू 9 असेल. ठीक आहे, स्क्वेअर रूट मध्ये 9 लिहिलं तर अपोजिट स्क्वेअरिंग नंबर, म्हणजे या स्क्वेअरच्या अपोजिट नंबर, या स्क्वेअरच्या अपोजिट नंबर, 4च्या अपोजिट नंबर. पण तो पुढचा लिहायचा आहे का? 8 लिहायचा का? 16 लिहायचा का? तर नाही. कारण हे स्क्वेअरचं उत्तर जर रूट मध्ये लिहिलं, वर्गमूळ, हो आचल काकासाव गायकवाड, वर्ग, वर्गमूळ, मराठीमध्ये याला वर्गमूळ म्हणतात. येस. स्क्वेअर रूट, मराठीमध्ये याला काय म्हणतात? वर्गमूळ. ठीक आहे, मराठी त्याला वर्गमूळ म्हणतात. तर जे काही वर्ग उत्तर तुमचं वर्ग स्क्वेअर जो काही आला आहे, त्याला वर्गमुळात टाकले असता पुढं उत्तर येतं 2. ठीक आहे, आता परत एकदा सोप्या लँग्वेज मध्ये समजून सांगतो, सर्वांनी लक्ष द्यायचंय. 2चा वर्ग आपण 4 लिहितो, पण त्याला आता हा झाला वर्ग, स्क्वेअर, वर्ग, स्क्वेअर,
ठीक आहे. हा, पण आता आपल्याला काय करायचंय? रूट, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट. येस. एस क्यू यू ए आर, सॉरी, एस क्यू यू ए आर ई, स्क्वेअर आणि पुढे रूट. ओके, म्हणजे वर्गमूळ. ठीक आहे. तर मग आता येस. वर्गमूळ म्हणजे काय? तर ह्या 2 चा वर्ग आलाय, 2 चा स्क्वेअर जो आला तो इथं लिहिला, मग त्याला चिन्हात टाकायचं वर्गमुळाच्या, इज इक्वल टू आन्सर इज 2. येस. इथं 2 चा वर्ग 4 आणि 4 चं वर्गमूळ 2 इज इज अपोजिट नंबरिंग. स्क्वेअर नंबरच्या अपोजिट नंबरिंग इज 2. समजलं? आता आणखी येस. एकदा परत आता आणखी एकदा परत सोप्या लँग्वेज मध्ये सांगतो आणि मग तुम्हाला विचारतो. आता मला सांग, 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा वर्ग किती, हर्षदा? 3 चा टेबल म्हण 3 वेळेस. 3 1 सा 3, 3 2 सा 6. अरे 3 चा टेबल 3 टाइम्स म्हणायचा आहे, 3 वेळा, 3 9. पर्यंत. हा 9. हा, 3 गुणिले 3, 3 मल्टिपल बाय 3 इज इक्वल टू 9. ठीक आहे. मग हा काय झाला? हा स्क्वेअर झाला, हा वर्ग झाला. ओके, वर्ग झाला. 9 हा 3 चा वर्ग झाला, स्क्वेअर झाला. मग आपल्याला काय करायचंय? स्क्वेअर रूट काढायचंय. कशाचा? 9 चा. 9 चं वर्गमूळ काढायचंय. मग उत्तर काय येणार? 3. आता हा, व्हेरी गुड. उत्तर 3. अपोजिट ऑफ स्क्वेअरिंग नंबर 9 इज नंबर ऑफ 3. 9च्या वर्गाचा अपोजिट नंबर हा आहे 3. कळालं? 9च्या वर्गाचा अपोजिट नंबर आहे 3. समजलं? चला, येस. आता मला उत्तर इथं दिलेलं आहे बघा. 2 चा वर्ग 4 आणि 4 चं वर्गमूळ 2. 2 स्क्वेअर इज 4, बट 4 स्क्वेअर रूट इज 2. 2. इज दॅट क्लिअर? चला, समजलं का? आता मी मेसेज पाहतो. येस, नो. कोणाकोणाला समजलं, कोणाकोणाला नाही? चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर कळवा समजलं असेल तर. येस ऑर नो? येस 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 येस, हा, व्हेरी गुड. हुशार आहात. समजलं तर व्हेरी गुड. आता तुम्ही क्लासमध्ये आहात असं वाटतंय मला. छान. हा, येस, आय गॉट इट. व्हेरी गुड. येस येस, अश्विनी मुसळे, गॉट इट. व्हेरी गुड. समृद्धी. ओके. अविग्या, स्पृहा, अनिरुद्ध, आरुष, वरद, अवनी, तनुज, आर्यन, स्वरा, व्हेरी गुड. संयुक्ता, छान छान छान. सोहम, साची, ओके, व्हेरी गुड. तेजल, तेजल तुला अनम्यूट करणार आहे मी आता. हॅलो तेजल, जस्ट मिनिट. तेजल, 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 अनम्यूट व्हायचंय तेजल. हॅलो, सॉरी हा, एकच मिनिट. हॅलो तेजल. येस सर. गुड इव्हनिंग तेजल. गुड इव्हनिंग सर. कितवीला आहे तू? सर 3री ला. ओके, 3री ला आहे तू. चला, आता तुला हे ट्राय करायचे आणि उत्तर सांगायचंय. ठीक आहे? हो. हम्म. हे तुला एक्सप्लेन करायचे. आता मी जे केलंय ते त्याचं मी त्याच्या अगोदर तुला इथं लिहून दाखवतो. हे समजू नको. हे काय आहे? तर हे असं आहे. मग हे 16 जे आहे हे कशामध्ये आहे? 4 4 जा. 4 4 जा. व्हेरी गुड. अंडर रूट 16 इज इक्वल टू 4. काय? 4 चा वर्ग 16. तर 16चं वर्गमूळ 4. व्हेरी गुड, नाईस, छान. समजलं बाळा तुला मी काय शिकवलं आज? हो. व्हेरी गुड, छान. ओके, व्हेरी गुड.
चला जस्ट मिनिट. आचल गायकवाड. आचल गायकवाड. आचल काकासो गायकवाड. आवाज येतोय? आवाज येतोय? हो सर. 2 डिव्हाइस कनेक्ट आहेत का 2 बाळा? डिव्हाइस कनेक्ट आहेत का बाळा? हो. काय? त्यामुळे आवाज रिपीट येतोय. त्यामुळे आवाज येतोय. चला ओके. जसं चला ओके. जसं फोरचं आपण स्क्वेअर रूट फोरचं आपण शिकलो, स्क्वेअर तसं रूट मला तू शिकलो. हे तसं मला 25 चं तू स्क्वेअर हे रूट सांगायचं 25 समजेल. चं स्क्वेअर रूट सांगायचं समजेल. वर्गमूळ वर्गमूळ 25चा 5चा वर्ग 25 आणि 25चा वर्गमूळ 5. व्हेरी गुड, छान. बघा व्हेरी गुड, छान. बघा 25 स्क्वेअर रूट. 25 Square root in 25 is equal to square root 5 in 25 is equal to 5 and 5 square and is equal 5 to square is 25. equal to 25. So So, do you do understand? you understand? हो म्हणा. हो. Yes, बरोबर. येस बरोबर. 30चं वर्गमूळ 30चं 5 वर्गमूळ आणि 5 5चा आणि वर्ग 5चा 25. वर्ग 25. चला, ठीक आहे. तर तुला मी म्यूट करतो बाळा, कारण तुझा डबल आवाज येतोय तुझ्या ह्याच्यातून. ठीक आहे, असो. छान, तुला पण समजलं. व्हेरी गुड. ओके. 4 5 लक्ष द्या. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5. आता इंग्लिश मध्ये 4 square of 4 is equal to 16, 5 square is equal to 25, and under root of square root is 16 is equal to 4, and under root 25 is equal to 5. Is that clear? Okay. चला नेक्स्ट पुढे जाऊ आता आपण. चला आज क्लासला आपल्या बरेच वेळ झाला, समजलं नाही. शिकवता शिकवता 8 वाजले. ते पुढं काय आहे ते पाहू. तर इथं अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट स्क्वेअर, तो हे समजून घ्या. हे तुम्हाला मी पाठवल. तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ हे दोन्ही लिहून पाठवायचे आहेत मला. ठीक आहे. याच्या पुढं प्लस झाले, हे मायनसचे आहेत. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, प्लस आणि मायनस. ठीक आहे. प्लस नंबर अँड मायनस नंबरचे स्क्वेअर रूट, निगेटिव्ह स्क्वेअर रूट, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. ठीक आहे. आणि मग आपल्याला पाहिजे इक्वेशन्स. एक्झाम्पल. ओके. क्यूब ऑफ अ नंबर. नंतर आपल्याला क्यूब पण पाहायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. हे आपण उद्या पाहू. चला आजचा क्लास कसा वाटला एकदा कळवा मला चॅट बॉक्स मध्ये. समजलं का सर्वांना मी शिकवलेलं? यस नो? सोहम घोगरे, उदयराज बारसकर यस म्हणतायत. स्पृहा, हर्षदा व्हेरी गुड. तन्मय, अवनी, आर्यन, निरंजन, हर्षवर्धन ओके गुड. कोण म्हणते नाही? चला एकच जण मेसेज म्हणते नाही. तू उद्या परत क्लास कर बाळा, नाही तर तुला ग्रुपला जर नोट्स आल्या गुड नाईट. चला ठीक आहे ओके. तर ते वाचन कर, अभ्यास कर, होमवर्क कर, तुला क्लास समजेल, शिकवलेलं समजेल. ठीक आहे. ज्यांना रेंज नाही आणि जे होमवर्क करत नाहीत, फक्त अशांनाच माझा क्लास समजणार नाही. त्याला मी काही करू शकत नाही. ओके. अश्विनी मुसळे सर, आय लाईक टुडेज क्लास. ओके थँक्यू. ओके. प्रथमेश ढेरे, फर्स्ट स्टँडर्ड असो, सेकंड असो, थर्ड असो, तुम्ही लक्षात घ्या. त्याला दुप्पट सांगायची. स्क्वेअर म्हणजे काय हे त्याला अगोदर समजून सांगायचे. आपला स्क्वेअरचा झालेला आहे क्लास, त्यामुळे नसेल लक्षात आलेलं. ठीक आहे. पण स्क्वेअर क्यूब म्हणजे काय, स्क्वेअर रूट म्हणजे काय, हे त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत क्लास नाही समजणार. ओके. तर मी ग्रुपला टाकणारच आहे नोट्स आणि स्क्वेअर रूट.
ओके, व्हेरी गुड. चला ओके. ज्ञानश्री जाधवकर, धनश्री जाधवकर, ओके समजला म्हणते, व्हेरी गुड. सोहम काय विचारतोय, कितीपर्यंत काय म्हणतोय की नंतर कॉल कर, ठीक आहे. चला ओके, बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू. ओके, चला आज आता ऍक्टिव्हिटी नाही घेऊ शकलो, सॉरी. आज पण घेऊ आपण लवकरच ऍक्टिव्हिटी घेऊ, नका टेन्शन घेऊ. आपण एकाच दिवशी ना पूर्ण ऍक्टिव्हिटी घेऊ, सर्व विद्यार्थ्यांना विचारू आपण, ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना विचारू आपण. हा, बोर्डवर पण घेऊ. जो कंटेंट बोर्डवर शिकवायचा आहे त्याला बोर्डवर घेऊ, आणि जो कंटेंट असं शिकवता येईल त्याला अशा पद्धतीने शिकवलं जाईल. ओके, ठीक आहे. पदावली पण घेऊ आपण, नो प्रॉब्लेम. चला ओके, पदावली म्हणतायत, ठीक आहे. ओके, उदयराज बारसकर, पदावली पण घेऊ, नो टेन्शन. चला चला, बाय, गुड नाईट, टेक केअर.